आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मेळा बस स्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। 204 कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलाय। यानंतर मेळा बस स्टॉप, बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला दोन्ही करण्याची संधी मिळाली। आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो, पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो, भुजबळ देखील सोबत घेऊन आलो। गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2-2.5 वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं। पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना, म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला। पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि बंद दाराआड बसून बैठका घेणारं नाही, घरामध्ये बसून बैठका घेणारं नाही, तर जनतेमध्ये जाणारं सरकार। मनापासून आनंद असला तरी ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखतंय। आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया। मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही, पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्र्यांकडे एक अत्यंत महत्त्वाचा करार आम्ही केला आणि त्या कराराच्या अंतर्गत आपण कतारमधल्या कंपन्यांची करार करून त्यांच्याकडनं LNG वर चालणारी एसटी म्हणजे आपल्या एसटीला आपण LNG वर कन्वर्ट करतोय, ज्याच्यामुळे एसटीचं जे काही डिझेल पेट्रोलवरचा खर्च आहे 250 कोटींनी तो कमी होईल आणि LNG मुळे प्रदूषण देखील थांबेल, एफिशियन्सी वाढेल, आवाज कमी होईल, अशा प्रकारचा एक करार आपण केलाय। त्यामुळे तुम्ही जसं स्मार्ट बस स्थानक बनवलेलं आहे त्या स्मार्ट बस स्थानकामध्ये आता पुढच्या काळामध्ये स्मार्ट एसटी आम्ही घेऊन येऊ, हा विश्वास मी तुम्हाला देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। अतिशय एक सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसतंय। खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एसटी बससाठी नाही तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय। कुणाला सुद्धा दाखवला फोटो तर ते म्हणते कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतोय आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे। खरोखर सगळीकडे हे असंच सुंदर जे आहेत बस स्थानकं व्हायला पाहिजेत। अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ध आपण केलं, प्रवास करतात। आता मी जास्त वेळ घेणार नाही, पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही, जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत। त्याच्यानंतर गंगापूरच्या या आपण पाहिलं असेल आमचा तो बोट क्लब वगैरे त्या भागामध्ये जे आहे कन्व्हेन्शन सेंटर आणि साहसी क्रीडा संकुल हे कित्येक वर्ष जे आहेत आपण बांधतो। त्याला केंद्राने सुद्धा म्हणजे समीर भाऊ खासदार असताना काही फंड्स आलेले आहेत पण ते अजून पूर्ण होत नाही। तर हे काय अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे पूर्ण करा ना, अर्धवट खर्च करून उपयोग काय। कलाग्रामची सुद्धा तीच परिस्थिती, आता कलाग्रामचं काम थोडंसं सुरू झालेलं आहे। तर आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाठीशी उभं असलेलं आमचं खंबीर नेतृत्व, आम्ही म्हणू त्याला हो म्हणणारे, आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिकवर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वास्तूचं भूमिपूजन झालं होतं।
मला नाशिककरांनो इथं सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी 14 कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या, वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होतं. माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल त्याला आपण भरभरून मला निधी दिला, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. 1.5 वर्षापूर्वी याचं लोकार्पण झालं असतं. आपण तिन्ही आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला, ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुलभाऊ डिकलेंच्या मतदारसंघामध्ये असेल की आमच्या आमदार सीमाताई हिरेंच्या मतदारसंघामध्ये असेल. साहेब, आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आपण खूप मोठा निधी दिलाय. त्याबद्दल आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी दिले. त्याचं काम मागच्या 3 महिन्यापूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम गेला होता तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या कामाचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय ह्याच्या रखडलेल्या कामासाठी आपण परत मला 29 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आमच्या समस्त नाशिकच्या महिलांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. यावेळी ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जजल शर्मा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण कुमार सिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमध्ये मतदारसंघाच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून राज्यात पहिल्यांदाच वातानुकूलित बसस्थानक तयार केले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीचा मोठा फायदा राज्याला होणारच आहे. परंतु नाशिकमध्ये देखील अशा स्वरूपाची निर्मिती करून त्यांनी नाशिकच्या इतिहासामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधले गेलेले नवीन मेळा बस स्थानकाच्या 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या बस स्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या बस स्थानकात 20 प्लॅटफॉर्म असून 4 प्लॅटफॉर्म हे वातानुकूलित आहे. यासोबतच वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, महिला पुरुष चालक वाहकांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, उपहारगृह, एसटी बँक, तळघरामध्ये प्रशस्त पार्किंग, स्थानक प्रमुख कक्ष, 8 वाणिज्य आस्थापना, पॉवर रूम आदी स्वरूपाच्या सुविधा या बसस्थानकात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यात इतर भागात मोठ्या प्रमाणावरती वातानुकूलित बसस्थानकाची निर्मिती झाली तर नेहमीच आमदार देवयानी फरांदे यांचे नाव घेतले जाईल.